नमस्ते मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 2 पाठ भौमितिक रचना सराव संच 4.1 प्रश्न पहिला. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एलएमएन. त्रिकोण एबीसी हा असा काढा की AB बरोबर 5.5 सेमी, BC बरोबर 6 सेमी, CA बरोबर 4.5 सेमी आणि BC छेद MN बरोबर 5/4. तर त्रिकोण ABC व त्रिकोण LMN काढा. येथे दोन त्रिकोणांच्या बाजूंचं गुणोत्तर दिलेलं आहे पहा, BC छेद MN. तर BCच्या समोर जर विचार केला तर 5 आणि MNचं पॉईंट 4 असतील, म्हणजे BC ही बाजू मोठी असणार आहे. म्हणजेच ABC हा त्रिकोण कसा असणार आहे, LMN पेक्षा मोठा असणार आहे. आपण सुरुवातीला कच्ची आकृती काढून घेऊ पहा. तर त्यामध्ये AB काढला मी इथं. AB एकाच एक संगतीनुसार आपल्याला आकृती काढायची. AB LM, परत BC MN आणि AC LN. तर या प्रकारे आपल्याला कच्ची आकृती काढायची आहे. दिलेल्या गोष्टी आपण लिहू घेऊ. AB बरोबर 5.5 सेमी, BC बरोबर 6 सेमी, CA बरोबर 4.5 सेमी. येथे त्रिकोण ABC समरूप त्रिकोण LMN आणि BC अपॉन MN बरोबर 5/4. पहा इथं त्यांच्या संगत बाजू, जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू कशा असतात, प्रमाणात असतात. मग पहा आपण त्यांच्या संगत बाजू AB LM, BC MN आणि CA NL. म्हणजे पहा इथं AB LM, BC MN आणि CA NL बरोबर इथं 5/4. 5/4 का, तर आपल्याला BC अपॉन MN म्हणजे जिथे पहा BC अपॉन MN आली त्याची व्हॅल्यू दिलेली आहे ऑलरेडी, म्हणून 5/4. याला समीकरण 1. समीकरण 1 मध्ये पहा AB, BC आणि CA यांच्या आपण किमती ठेवू. 5.5 छेद LM बरोबर 6 छेद MN बरोबर 4.5 छेद NL बरोबर 5/4. तर यामधील प्रत्येक गुणोत्तराची तुलना आपण या स्थिर गुणोत्तराबरोबर करूया. पहा पहिलं गुणोत्तर 5.5 छेद LM बरोबर 5/4 या बरोबर तुलना करूया. तर पहा इथं LM कसं इथं छेदस्थानी राईटला गेले अंशस्थानी आणि 5/4 इथं गुणले होतील, मग उलटे होतील इकडे लेफ्टला आल्यानंतर 4/5. म्हणून LM बरोबर 5.5 गुणिले 4/5. तर पहा आपण या 5.5 ला 4 ने गुणून घेऊया. 4×5 = 20, 2 आले, 4×5 = 20 आणि 2 = 22, 22/5. आणि 5 ने जर या 22 ला भागलं तर LM बरोबर 4.4 सेमी. दुसरे गुणोत्तर 6 छेद MN बरोबर 5/4. तर पहा MN जर तसंच आपण घ्यायचं, इथं राईटला न्यायचे गुणले होतील आणि हे 5/4 इथं गुणले तर इकडं लेफ्टला आल्यानंतर काय होतील, उलटे होतील, म्हणजे 4/5 होईल. म्हणजे MN बरोबर 6 गुणिले 4/5, 6 × 24, 24/5 आणि 5 ने या 24 ला भागलं तर MN बरोबर 4.8 सेमी. तिसरे गुणोत्तर 4.5 अपॉन NL = 5/4. पहा NL राईटला गेले गुणले होतील, परत हे गुणले 5/4 ला असतील आणि 5/4 परत लेफ्टला गेले तर 4/5 होतील. म्हणजेच NL बरोबर 4.5 गुणिले 4/5. आता 4 ने या 4.5 ला गुणून घेतलं तर 18 येतील आणि छेद 5 आणि 5 ने या 18 ला भागलं तर उत्तर NL बरोबर 3.6 सेमी. दिलेल्या आणि आलेल्या सर्व किमती आपण लिहून घेऊया. त्रिकोण ABC मध्ये AB बरोबर 5.5 सेमी, BC बरोबर 6 सेमी, CA बरोबर 4.5 सेमी. तसेच त्रिकोण LMN मध्ये LM बरोबर 4.4 सेमी, MN बरोबर 4.8 सेमी आणि NL बरोबर 3.6 सेमी. या माहितीच्या आधारे पहा इथं या त्रिकोणामध्ये AB आणि इथं LM ही पाया घेऊन आपण त्रिकोण काढू. सुरुवातीला आपण त्रिकोण ABC काढू. पहा त्यामध्ये रेषाखंड AB पट्टीच्या साहाय्याने 5.5 सेंटीमीटर काढला. कंपास मध्ये 4.5 सेंटीमीटर एवढे अंतर घेऊन लोखंडी टोक A या बिंदूवर ठेवून आपण एक चाप मारला आणि नंतर कंपास मध्ये 6 सेंटीमीटर अंतर घेऊन लोखंडी टोक
बी या ठिकाणी ठेवून आपण जर चाप मारला आणि ते दोन चाप ज्या ठिकाणी मिळतात तेथे सी नाव दिले, तसेच रेषाखंड AC आणि BC जर ओढला तर त्रिकोण ABC तयार होईल. तसेच AB 5.5 सेंटीमीटर, BC 6 सेंटीमीटर आणि AC 4.5 सेंटीमीटर, त्याचे माप आपण लिहून घेतले. तसंच पहा LMN मध्ये LM 4.4 सेंटीमीटरचा आपण पट्टीच्या साहाय्याने रेषाखंड काढून घ्यायचा आहे. तसेच कंपासमध्ये 3.6 सेंटीमीटर अंतर घेऊन लोखंड टोक L या ठिकाणी ठेवून आपण एक चाप मारायचा आहे. नंतर कंपासमध्ये 4.8 सेंटीमीटर अंतर घेऊन लोखंडी टोक M या ठिकाणी ठेवून त्या चापला छेदेल असा एक चाप मारायचा आहे. नंतर ज्या ठिकाणी त्या चापचे छेदनबिंदू मिळेल त्याला N नाव द्यायचे आणि रेषाखंड LN आणि रेषाखंड MN आपल्याला पट्टीच्या साहाय्याने ओढून घ्यायचा आहे. तसेच दिलेली माप पहा, LM 4.4 सेंटीमीटर, MN 4.8 सेंटीमीटर आणि LN 3.6 सेंटीमीटर लिहून घ्यायचे. प्रश्न दुसरा, त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LTR. त्रिकोण PQR मध्ये PQ बरोबर 4.2 सेमी, QR बरोबर 5.4 सेमी, PR बरोबर 4.8 सेमी आणि PQ छेद LT बरोबर 3/4. तर त्रिकोण PQR व त्रिकोण LTR काढा. दोन्ही समरूप त्रिकोणामध्ये R हा शिरोबिंदू सारखा आहे, म्हणजेच एकतर R कोन हा दोन्हीमध्ये सामायिक असेल किंवा R कोन हा परस्पर विरुद्ध कोन असेल. PQ छेद LT यामध्ये पहा, LT इथं 4 प्रमाणात आहे, म्हणजेच LTR हा त्रिकोण कसा असणार आहे, मोठा असणार आहे आणि PQR हा छोटा त्रिकोण असणार आहे. त्रिकोण PQR आणि LTR या दोन्ही त्रिकोणाची पहा अशी आकृती असेल, त्यामध्ये R हा कोण कसा आहे, सामायिक कोण आपण घेतलेला आहे. PQ बरोबर 4.2 सेमी, QR बरोबर 5.4 सेमी, PR बरोबर 4.8 सेमी. तसेच त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LTR. PQ अपॉन LT इज इक्वल टू 3/4. पहा, R हा सामायिक कोण आहे म्हणून PRQ एकरूप कोण LRT, म्हणजेच हा कोण कसा आहे, सामायिक कोण आहे. हे दोन त्रिकोण समरूप असल्यामुळे त्यांच्या बाजू प्रमाणात असतील, म्हणजेच पहा PQ अपॉन LT, QR अपॉन TR, PR अपॉन LR पहा इज इक्वल टू 3/4. 3/4 का, तर PQ अपॉन LT पहा इथं PQ अपॉन LT हे गुणोत्तर आहे, म्हणजेच 3/4 त्याची किंमत समरूप त्रिकोणाच्या बाजू. तर पहा, व्यस्त क्रियेने LT पहा हे गुणोत्तर व्यस्त करायचे तर ते पण कसे असतील, सारखेच असतील. म्हणजे LT छेद PQ बरोबर TR छेद QR बरोबर LR छेद PR बरोबर हे गुणोत्तर पण काय होईल, उलटे होईल, म्हणजे 4/3. PQ, QR आणि PR यांच्या किमती ठेवूया. मग LT छेद 4.2 बरोबर TR छेद 5.4 बरोबर LR छेद 4.8 बरोबर 4/3. तर आता प्रत्येक गुणोत्तराची स्थिर गुणोत्तराबरोबर आपण तुलना करूया या स्थिर गुणोत्तराबरोबर. म्हणजेच काय होईल पहा, पहिलं गुणोत्तर LT छेद 4.2 बरोबर 4/3. हे 4.2 इथं छेदस्थानी येतं, राईट साईडला गेल्यानंतर गुणले होतील, म्हणजेच LT बरोबर 4/3 गुणिले 4.2. 4 ने 4.2 ला गुणलं तर 16.8 आलं. 16.8/3. आता पॉईंट काढला 168, खाली 1 शून्य आला 30 बरोबर 5 ने जर आपण भागलं तर इथं 6 ने जर भागलं 6×5 30, 6×2 12 आणि 6×8 48, म्हणजे 28/5 आणि 5 ने जर 28 ला भागलं तर 5×5 25, 3 उरले पॉईंट 30 झाली, 5×6 30 म्हणजे 5.6 सेमी. TR अपॉन 5.4 बरोबर 4/3 म्हणून TR बरोबर हे 5/4 छेदस्थानी आहेत, राईट साईडला गेल्यानंतर गुणिले होतील, म्हणजेच TR बरोबर 4/3 गुणिले 5.4. 5.4 ने या 4 ने 5.4 ला गुणून घेऊया, म्हणजेच TR बरोबर 4 चोक 16 6 हात चालक 4 25 आणि 21 21/6/3 दशांश काढला 216/30. 6 ने आपण अंशाला आणि छेदाला भागून घेऊया.
6 पंचे 30 आणि 6 18 2 उरले 6 सक 36 18 3 उरले 36 झाले. 5 ने या 36 ला भागलं तर 7.2 5 7 35 1 उरला 0.2 सेंटीमीटर 7.2 सेंटीमीटर. तसेच पहा LR अपॉन 4.8 बरोबर 4/3 4.8 इथं छेदस्थानी येतं राईट साईडला गेल्यानंतर गुणिले होतील म्हणजेच LR बरोबर 4/3 गुणिले 4.8 4 ने या 4.8 ला गुणून घेऊया म्हणजे 19.2 येईल छेद 3. आता दशांश काढून घेऊया नंतर काय होईल LR बरोबर 192/30 बरोबर 6 ने अंशाला आणि छेदाला आपण भागू 6 पंचे 30 6 18 1 उरला 6 2 12 32/5 बरोबर 5 ने या 32 ला भागलं तर 5 सख 30 आणि 5 चौक 20 म्हणजे 6.4 सेंटीमीटर म्हणजे LR ची किंमत किती 6.4 सेंटीमीटर. दिलेल्या तसेच काढलेल्या आपण किमती जर लिहिल्या तर आपल्याला आकृती काढायला सोपं जातं. त्रिकोण PQR मध्ये PQ बरोबर 4.2 सेंटीमीटर QR बरोबर 5.4 सेंटीमीटर PR बरोबर 4.8 सेंटीमीटर आणि त्रिकोण LTR मध्ये LT बरोबर 5.6 सेंटीमीटर TR बरोबर 7.2 सेंटीमीटर आणि LR बरोबर 6.4 सेंटीमीटर. यामध्ये LTR हा मोठा त्रिकोण आहे त्यामुळे तोच आपण सुरुवातीला काढून घेऊया. त्यासाठी आपल्याला RT पट्टीच्या सहाय्याने 7.2 सेंटीमीटर RT बाजू रेषाखंड काढायचा आहे. नंतर कंपासमध्ये RL काढण्यासाठी 6.4 सेंटीमीटर अंतर घ्यायचे आणि एक चाप मारायचा आहे. R वर लोखंड टोक ठेवून इथं समोर एक चाप मारायचा आहे. नंतर TL काढण्यासाठी 5.6 सेंटीमीटर एवढं कंपासमध्ये अंतर घ्यायचे आणि त्याचं लोखंड टोक T वर ठेवून तो चाप छेदेल अशा प्रकारे चाप मारायचा आहे. नंतर त्या छेदनबिंदूला आपल्याला L नाव द्यायचे. नंतर रेषाखंड RL आणि रेषाखंड TL जोडून घ्यायचे. नंतर पहा RP किंवा PR 4.8 सेंटीमीटर आहे तर कंपासमध्ये आपल्याला 4.8 सेंटीमीटर एवढं अंतर घ्यायचंय आणि लोखंड टोक R वर ठेवून L च्या दिशेने आपल्याला या रेषेवर चाप मारायचा आहे. तिथं P पॉइंट येईल म्हणजे इथं लिहायचं 4.8 सेंटीमीटर. नंतर PQ ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे PQ 4.2 सेंटीमीटर आहे तर कंपासमध्ये 4.2 सेंटीमीटर अंतर घेऊन त्याचं लोखंड टोक P वर ठेवायचं आणि नंतर या बाजूवर आपल्याला चाप मारायचा आहे Q या ठिकाणी पहा. नंतर तिला Q नाव द्यायचं. या बाजूला 4.2 सेंटीमीटर. तसेच पहा RQ ची व्हॅल्यू 5.4 सेंटीमीटर येते. तर हे सर्व जे बाजू आहेत त्यांचे मापे व्यवस्थित लिहून घ्यायची आणि अशा प्रकारे ही आकृती पूर्ण होते. प्रश्न तिसरा त्रिकोण RST समरूप त्रिकोण XYZ. त्रिकोण RST मध्ये RS बरोबर 4.5 सेमी कोण RST बरोबर 40 अंश तसेच ST बरोबर 5.7 सेंटीमीटर आणि RS अपॉन XY बरोबर 3/5 तर त्रिकोण RST व त्रिकोण XYZ काढा. त्रिकोण RST आणि त्रिकोण XYZ हे समरूप आहेत. पहा इथं S कोण 40 अंशाचा आहे RST मध्ये तर त्याच्या संलग्न कोण हा पहा S इथं Y म्हणजे XYZ कोण XYZ म्हणजेच Y कोण हा पण 40 अंशाचा असेल. RS अपॉन XY 3/5 यामध्ये पहा XY चं 5 प्रमाणात गुणोत्तर येते म्हणजेच XY असणारा बाजू असणारा जो त्रिकोण आहे म्हणजे XYZ हा कसा असणार आहे मोठा असणार आहे म्हणजेच पहा XYZ हा आपल्याला मोठा काढावा लागणार आहे. पहा S आणि त्याच्या संलग्न कोण Y आहे मग S आणि Y हे 40 अंशाचे असतील तर पहा या प्रकारे आपल्याला कच्ची आकृती काढायची. सुरुवातीला ST आणि इथं ST ला संलग्न बाजू पहा ST तर YZ या प्रकारे आपल्याला कच्ची आकृती काढायची आहे. दिलेल्या गोष्टी RS बरोबर 4.5 सेमी कोण RST बरोबर 40 अंश ST बरोबर 5.7 सेंटीमीटर आणि RS अपॉन XY बरोबर 3/5. त्रिकोण RST आणि XYZ हे समरूप आहेत त्याच्यामुळे त्याच्या संगत बाजू कशा असतील प्रमाणात असतील म्हणजे RS ST आणि RT
तसेच एक्स वाय वाय झेड आणि एक्स झेड. RS/XY बरोबर 3/5 दिलेले आहे. तर पहा समरूप त्रिकोणाच्या बाजू, त्याचं कारण काय, समरूप त्रिकोणाच्या बाजू प्रमाणात असतात. तसेच पहा कोण RST एकरूप कोण XYZ, म्हणजे S आणि Y कोण कसा असणारी, एकरूप असणारी, तो 40 अंशाचा. त्याचं कारण आहे तो संगत कोण आहे. समीकरण 1 व्यस्त करून घेऊ, म्हणजे हे जे समीकरण आहे ते व्यस्त करून घेऊ. म्हणजे काय होईल पहा, उलट होईल, XY वर जातील. पहा XY छेद RS बरोबर YZ छेद ST बरोबर XZ अपॉन RT बरोबर 5/3. म्हणजे हे 3/5 होतं तर हे 5/3 होईल. पहा इथे आपल्याला XY आणि YZ या दोन बाजूंच्या जरी किमती मिळाल्या तरी पण त्रिकोण काढता येईल, कारण त्याला दोन बाजूमध्ये संलग्नित जो कोण आहे तो आपल्याला माहित आहे 40 अंशाचा आहे. तर या पहिल्या गुणोत्तराची तुलना आपण या स्थिर गुणोत्तरावर करूया. म्हणजे XY अपॉन RS इज इक्वल टू 5/3. तर RS इथं छेदस्थानी येतं, राईट साईडला गेल्यानंतर गुणिले होतील. XY बरोबर 5/3 गुणिले 4.5. 5 ने या 4.5 ला गुणल्यानंतर किती होईल पहा, तर XY बरोबर 5×5 = 5 चा 4 2, 5×4 = 22, 22.5/3. तर पॉईंट काढूया, 225/1 0 वाढला 30, आणि 5 ने जर अंशाला आणि छेदाला भागलं तर 5×6 = 30, 5×4 आणि 5×5 = 25, म्हणजे 45/6. म्हणजेच XY बरोबर 6 ने जर या 45 ला भागलं तर 7.5 सेंटीमीटर, म्हणजे XY ची जी व्हॅल्यू आहे ती 7.5 सेंटीमीटर येते. तसेच पहा दुसऱ्या गुणोत्तराची तुलना, YZ छेद ST बरोबर 5/3. म्हणून YZ बरोबर ST इथं छेदस्थानी आहेत, राईट साईडला गेल्यानंतर गुणिले होतील. म्हणजे YZ बरोबर 5/3 गुणिले ST ची किंमत 5.7. 5 ने या 5.7 ला गुणलं तर 28.5 येते. म्हणजे YZ बरोबर 28.5/3. पॉईंट काढून टाकू, 285/30, आणि जर 5 ला अंशाला आणि छेदाला भागलं तर 5×6 = 30, 5×5 = 25, 5×7 = 35. तर 57/6, आणि 6 ने या 57 ला भागलं 96/54, 3 उरले, आणि 6 पॉईंट दिल्यामुळे 30, म्हणजे 9.5 सेंटीमीटर. दिलेली माहिती आणि काढलेली माहिती आपण लिहून घेऊया. त्रिकोण RST मध्ये RS बरोबर 4.5 सेंटीमीटर, कोण RST बरोबर 40 अंश, तसेच ST बरोबर 5.7 सेंटीमीटर. त्रिकोण XYZ मध्ये XY बरोबर 7.5 सेंटीमीटर, कोण XYZ बरोबर 40 अंश, YZ बरोबर 9.5 सेंटीमीटर. कच्च्या आकृतीनुसार आपण त्रिकोण RST काढूया. त्यामध्ये पहा ST, आपण ST पट्टीच्या साहाय्याने 5.7 सेंटीमीटर ST रेषाखंड काढायचा आहे. नंतर S या ठिकाणी कोनमापकाच्या साहाय्याने 40 अंशाचा कोन काढायचा आहे, आणि त्यामधून असं आपल्याला एक किरण काढायचं आहे. नंतर पहा SR किंवा RS 4.5 सेंटीमीटर आहे, तर 4.5 सेंटीमीटर कंपासमध्ये आपल्याला अंतर घ्यायचे आणि त्याचं लोखंडी टोक S वर ठेवून ह्या किरणावर काय आपल्याला एक चाप मारायचा आहे. नंतर हे 4.5 सेंटीमीटर. तसेच ज्या ठिकाणी चाप आलेला आहे या किरणावर त्या ठिकाणी R नाव द्यायचे आणि रेषाखंड RT जोडून घ्यायचा आहे. तसंच पहा XYZ या त्रिकोणामध्ये YZ 9.5 सेंटीमीटर लांबीचा पट्टीच्या साहाय्याने रेषाखंड काढायचा आहे, आणि नंतर कोनमापकाच्या साहाय्याने Y ठिकाणी इथं 40 अंशाचा कोन काढायचा आहे. नंतर कंपासमध्ये 7.5 सेंटीमीटर कोन काढल्यानंतर त्याला तो कोन किरण काढायचा आहे. नंतर 7.5 सेंटीमीटर आपल्या कंपासमध्ये अंतर घेऊन त्याचं लोखंड टोक Y या ठिकाणी ठेवून या किरणावर काय करायचं आहे, इथं आपल्याला चाप मारायचा आहे. तिथं X नाव द्यायचे आणि XZ जॉईंट करून घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे हा त्रिकोण XYZ. तसेच या दिलेल्या बाजूंच्या लांब्या लेंथ आपल्याला लिहून घ्यायच्या आहेत. प्रश्न चौथा, त्रिकोण AMT समरूप त्रिकोण AHE. त्रिकोण AMT मध्ये AM बरोबर 6.3 सेंटीमीटर, कोन TAM बरोबर 50 अंश, AT बरोबर 5.6 सेमी, आणि AM/AH बरोबर 7/5. तर EHE काढा. पहा आपल्याला EHE त्रिकोण काढायचा आहे. त्यामध्ये पहा
AH ही याची जर बाजूचं प्रमाण पाहिलं तर 5 आहे आणि AM चं 7 आहे, म्हणजेच AHE हा छोटा त्रिकोण असणार आहे आणि AMT हा मोठा त्रिकोण असणार आहे. तसेच पायामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे, त्यामध्ये A आणि A म्हणजे A कोण, A शिरोबिंदू कसा असणार आहे, सारखा असणार आहे. तर त्याप्रमाणे आपल्याला कच्ची आकृती काढून घ्यावी लागेल. पहा, त्रिकोण AMT आणि AHE मध्ये A कोण कसा आहे, सामायिक कोण आहे, तो 50 अंशाचा आहे. पहा, या प्रकारे ही कच्ची आकृती होईल. तर आपल्याला आता मापे काढावी लागतील. दिलेल्या बाबी लिहून घेऊ. AM बरोबर 6.3 सेंटीमीटर, कोण TAM बरोबर 50 अंश, AT बरोबर 5.6 सेंटीमीटर, तसेच AM/AH बरोबर 7/5. त्रिकोण AMT समरूप त्रिकोण AHE. पहा, A कोण कसा आहे, सारखा आहे, म्हणून कोण TAM एकरूप कोण EAH बरोबर 50 अंश हा सामायिक कोण आहे. तसेच पहा, समरूप त्रिकोणाच्या बाजू कशा असतील, प्रमाणात असतील. पहा, AM/AH, MT/EHE, तसेच AT/AE बरोबर 7/5. कारण AM/AH याची आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे 7.5. तर प्रत्येक गुणोत्तराची आपण या स्थिर गुणोत्तराबरोबर तुलना करू. तर पहा, व्यस्त क्रियेने सुरुवातीला आपण करूया. आपण दिलेली गुणोत्तरे व्यस्त करून घेऊया, त्यामुळे आपल्याला किमती काढायला सोपं जाईल. म्हणजे पहा, AH/AM बरोबर HE म्हणजे हे उलटे होतील, HE/MT बरोबर AE/AT बरोबर इथं 5/7. याला समीकरण 1 नाव देऊ. आपल्याला AM आणि AT यांच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत, म्हणून आपण AH/AM आणि AE/AT या दोनच गुणोत्तराची तुलना ही स्थिर गुणोत्तरावर करूया. म्हणजेच काय, सुरुवातीला काय होईल, AH/AM बरोबर 5/7. AM इथं छेदस्थानी आहे, राईट साईडला गेल्यानंतर गुणिले होतील, म्हणजेच AH बरोबर 5/7 गुणिले AM. तर AH बरोबर 5/7 गुणिले AM ची व्हॅल्यू 6.3. 5 ने या 6.3 ला गुणलं तर 31.5 आले, छेद 7. दशांश काढला तर 315/70. AH बरोबर जर आपण याला 5 ने भागलं अंशाला आणि छेदाला तर 5/5 5 20, नंतर 5 31 आणि 5 15 म्हणजे 63/14 आणि 14 ने या 63 ला जर भागलं तर 4.5 सेमी. AE/AT बरोबर 5/7. तर AT इथं छेदस्थानी आहेत, राईट साईडला गेल्यानंतर गुणले होतील, म्हणजेच AE बरोबर 5/7 गुणले AT ची किंमत 5.6. तर पहा, 5 ने या 5.6 ला गुणलं तर 28 आलं. AE बरोबर 28/7 बरोबर 7 ने या 28 ला भागलं तर 4 सेंटीमीटर, म्हणजे AE ची जी लेंथ आहे ती 4 सेंटीमीटर येते. मग पहा, आपल्याला त्रिकोण काढण्यासाठी आलेल्या व्हॅल्यू लिहून घेऊया. त्रिकोण AHE मध्ये AH बरोबर 4.5 सेंटीमीटर, AE बरोबर 4 सेंटीमीटर आणि कोण EAH बरोबर 50 अंश. तर आपल्याला AHE हा त्रिकोण काढायचा आहे. तर सुरुवातीला पट्टीच्या साहाय्याने आपण रेषाखंड AH काढून घेऊया. 4.5 सेंटीमीटर लांबीचा AH रेषाखंड पट्टी साहाय्याने काढायचा आहे. नंतर A या ठिकाणी कोनमापकाच्या साहाय्याने 50 अंशाचा कोन काढायचा आहे आणि हा किरण काढायचा आहे. नंतर कंपासमध्ये 4 सेंटीमीटर अंतर घ्यायचे आणि A या ठिकाणी लोखंडी टोक ठेवून आपल्याला त्या किरणाच्या दिशेने किरणावर एक चाप मारायचा आहे, तिथे E नाव द्यायचे आणि E आणि H हा रेषाखंड जोडून घ्यायचा आहे आणि ह्या दिलेल्या लेंथ त्याचे मेजरिंग आपल्याला लिहायचे आहे. अशा प्रकारे ही आकृती आपल्याला काढता येईल. धन्यवाद.